नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित द्वितीय सत्रासाठीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवित आहोत. स्वरूप तेच असतं, तोच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अंतिम परीक्षेच्या दृष्टीनं सरावासाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न 2 आपण पूर्ण सोडवलेले आहेत. प्रश्न 3 खालील उपप्रश्न सोडवा. तिसरा अ सोडवलेला आहे. कोणते 3? या ठिकाणी प्रत्येकी 3 गुणांचा प्रश्न आहे. 9 गुणांचा हा प्रश्न. एकूण 4 प्रश्न असतात. उपप्रश्न एक जादा असतो. 15 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवर एका खिडकीपाशी पोहोचते. तर जमिनीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधलं अंतर काढा. आकृतीमध्ये या ठिकाणी आकृतीमध्ये रेख AC शिडी आहे आणि या ठिकाणी खिडकी जी आहे ती जमिनीपासून 9 मीटर उंचीवर आहे, म्हणजे AB बरोबर 9 मीटर. ओके. आणि शिडीची लांबी AC बरोबर या ठिकाणी 15 मीटर आहे. तर आपल्याला जमिनीचा पाया आणि शिडीचे खालचे टोक यामधलं अंतर किती, म्हणजे BC प्रश्नचिन्ह. ओके. त्यामुळं त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश. त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग या ठिकाणी शिडीची लांबी आहे, कर्णाच्या रूपात काम करते 15 वर्ग. AB वर्ग 9 वर्ग अधिक BC वर्ग. 15चा वर्ग 225 बरोबर 9चा वर्ग 81 अधिक BC वर्ग. म्हणून BC वर्ग बरोबर 225 वजा 81. 5 म्हणून 1 गेला, 4 उरले. 22 मधून 8 गेले 14, 144 BC वर्ग. आणि म्हणून दोन्ही बाजूच वर्गमूळ घेतलं. BC बरोबर 12. म्हणजे जमिनीचा पाया आणि शिडीचे खालच्या टोक यामधलं अंतर. म्हणून जमिनीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर किती आहे, या ठिकाणी 12 मीटर आहे. ओके. पुढला प्रश्न आहे 3 गुणांचा सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. 102चा वर्ग. या ठिकाणी 102चा वर्ग म्हणजेच 100 अधिक 2 कंसाचा वर्ग व A अधिक B कंसाचा वर्गाचा विस्तार वापरायचा. पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग अधिक 2 गुणले पहिलं पद गुणले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. 100चा वर्ग म्हणजे 10,000. 1 वर 4 शून्य अधिक 2 दुनी 4 दुनी 4 गुणले 100 400 म्हणजे 100 दुनी 200 दुनी 400 अधिक 2चा वर्ग 4. एकांक 0044, दुसरा अंक 000, तिसरा अंक 4 आणि या ठिकाणी हे 10 म्हणजे 400 अधिक 4 404. 10,000 अधिक 404 10,404 म्हणजे 102चा वर्ग 10,404. ओके. तिसरा प्रश्न एका शासकीय गोदामातील धान्य साठा 4,000 माणसांना 30 दिवस पुरतो. तर तो धान्य साठा 6,000 माणसांना किती दिवस पुरतो? 4,000 माणसांना 30 दिवस पुरतो. धान्य साठा 4,000 माणसांना 30 दिवस पुरतो. तर 6,000 माणसांना तो 100 दिवस पुरेल असं म्हणू. 4,000 माणसापेक्षा 6,000 माणसे जास्त आहेत. 30 दिवसापेक्षा उत्तर कमी येणार आहे. त्यामुळे व्यस्त प्रमाण आहे. ओके. व्यस्त चलन किंवा व्यस्त प्रमाण
आणि व्यस्त प्रमाणामध्ये 1, 2, 3, 4 पद आहेत. पहिल्या 2 पदांचा गुणाकार त्याला भागिले तिसरं पद 6000. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, बरोबर चौथं पद मिळणार. x बरोबर 4000 गुणिले 30 भागिले 6000. या 3 शून्य गेल्या, त्यामुळे 6 एक्के 6, 6 पंचे 30. x बरोबर 5 चोक 20 दिवस. ओके, त्यामुळे 6000 माणसांना तो धान्य साठा 20 दिवस पुरेल. ओके, चौथा प्रश्न आहे, पंकजने 1,50,000 रुपये दशादशे 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना मिळेल? प्रथमतः सरळ व्याज काढायचं. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. याही पूर्वी आपण हे वापरलेले सूत्र. मुद्दल 1,50,000 गुणिले दर आहे 10%, मुदत 2 वर्षे भागिले 100. 1 2 1 2 शून्य गेल्या. इथं 15 गुणिले 2 15 दुनी 30. 15 गुणिले 2 15 दुनी 30. आणि या ठिकाणी या 2 शून्य, ह्या 2 100 वरचे गेलेतच. या 2 आणि ही 1, या ठिकाणी 3 शून्य. ओके, 30,000 रुपये. मग पंकजला मुदतीनंतर म्हणजे 2 वर्षांनंतर मिळणारी रक्कम बरोबर 1,50,000 अधिक हे 30,000. ओके, सुटे दशक शतक हजार दशहजार, त्यामुळं 1,80,000. ओके, 50,000 हे आणि हे 30,000. 1,80,000 हे ले 1 लाख. 1,50,000 अधिक 30,000 1,80,000 रुपये. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न चौथा आहे, पुढील त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही ते ठरवा. पहिला आहे 3 4 5. पहिलं 3 4 5 कसं ओळखायचं? तिघांचे वर्ग करायचे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 25 बरोबर इतर 2 लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 9 अधिक 16. 25 बरोबर सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग 5चा वर्ग 25, इतर 2 लहान संख्यांच्या वर्गांची बेरीज 9 अधिक 16. 25 बरोबर 25, दोन्ही बाजू बरोबर आहेत, म्हणून 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. त्यानंतर आपल्याला आणखी काय विचारलेलं आहे? 2 6 7. 2 6 7. 7चा वर्ग 49. 2चा वर्ग 4. 6चा वर्ग 36. येथे 7 49 बरोबर 4 अधिक 36. 49 इज नॉट इक्वल टू 36 आणि 4 40. 49 आणि 40 समान नाहीत. हे तर कसे समान आले ते म्हणून पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणून 2 6 7 हे पायथागोरस त्रिकूट नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे चौथ्यातला. चौथा काय होता प्रश्न? खालील प्रश्न सोडवा. कोणते 2 4 गुणांचा आहे, म्हणजे 8 गुणांचा प्रश्न. 3 असतात, एक जादा असतो. दुसरा, जावेदने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेई. किती वर्षात त्याला व्याजासह 17,400 रुपये मिळतील? म्हणजे 12,000 रुपये ठेवलेले त्याला 17,400 रुपये मिळतात. म्हणजे जादा किती मिळाले? 17,400 वजा 12,000 रुपये. या ठिकाणी
जावेदला मिळणारे व्याज. जावेदला मिळणारे व्याज 17,400 वजा 12,000, अगदी बरोबर 5,400 रुपये मिळणार. म्हणजेच आपल्याला सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म्हणजे 5,400 रुपये हे व्याज मिळालेलं आहे. मग किती कालावधीत ही रक्कम मिळालेली आहे ते काढायचं आहे. 5,400 मुद्दल आहे 12,000 रुपये गुणिले दर आहे या ठिकाणी 9 गुणिले क कालावधी काढायचा आहे भागिले 100. या 2 शून्य गेल्या, त्यामुळे क ची किंमत काढायची आहे. कालावधी 5,400ला हे 120 आणि गुणिले 9, 120 गुणिले 9 हे शून्य गेले. 9 एके 9, 9 सक्क 54, 9 शून्य 0, 12 एके 12 पंचे 60, क बरोबर 5 वर्षे. ओके, 5 वर्षात 9% दराने 17,400 रुपये मिळतील. ओके, या ठिकाणी तिसरा आहे विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 5,000 रुपये व 12,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला, तर प्रत्येकाला किती तोटा झाला? या ठिकाणी विराटचा तोटा 5,000 रुपयाचा 20%ने काढायचा. विराटचा तोटा या ठिकाणी 5,000 रुपयाचा 20%ने काढायचा. म्हणजे 100 रुपयाला 20% तोटा होतोय. मग त्याचे 5,000 रुपये आहेत व्यवसायात गुंतवलेले. 1 2 1 2 शून्य गेला, 5 दुनी 10 आणि 2 शून्य, या म्हणजे 50 गुणिले 20 1,000 रुपये तोटा. ओके, त्यानंतर दुसरा आहे सम्राटचा तोटा. सम्राटचं भांडवल किती आहे व्यवसायात गुंतवलेलं? 12,000. 12,000चा 20%. पुन्हा या 2 शून्य गेल्या, 12 दुनी 24 आणि 24 वर 2 शून्य, 2,400 रुपये हा सम्राटचा तोटा. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. 10 गुणांचा 2 सोडवायचे आहेत. पहिला 3 असतात. एका आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी 2.5 सेमी व उंची 1.5 सेमी. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल? या ठिकाणी या आगपेटीचं एकूण पृष्ठबळ काढायचं. 2 लांबी अधिक 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अशा पद्धतीनं, अधिक 2 गुणिले रुंदी गुणिले उंची अधिक 2 गुणिले लांबी गुणिले उंची अशा पद्धतीनं आगपेटीला बाहेरून रंगीत लागणारा कागद बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. ओके, L म्हणजेच या ठिकाणी आगपेटीची लांबी 4 सेमी, रुंदी B आहे 2.5 सेमी 2.5 सेमी आणि उंची H आहे 1.5 सेमी. ओके, या किमती घालायच्या. लागणारा कागद 2, हे एक लागणारा कागद म्हणजे आगपेटीला बाहेरून लागणारा रंगीत कागद म्हणजे त्याचे एकूण पृष्ठबळ आहे. आगपेटीचे हे सूत्र L 4 गुणिले 2.5 अधिक BH B 2.5 गुणिले 1.5 अधिक LH 4 गुणिले 1.5 2 कंसात 2.5 गुणिले 4 25 100 म्हणजे 10 अधिक 15 5 75 1 2.5 गुणिले
25 गुणिले 15 करूया. दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी. 15 × 75 ला 5 हातचे आले 7. 15 दुनी 30 आणि 7 37. हे 1 2 संख्या सोडून तिसऱ्या ठिकाणी. अधिक 15 चौक 60 6. 2 गुणिले 10 आणि 6 16 आणि 3 19.75. त्याला 2 नुक न्यायचं. 2 पंचे 10, 2 साती 14 आणि 1 15 ला 5 हातचे आले 1. 19 2 38 आणि 1 39. 39 पॉईंट या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी 39.50 म्हणजे 39.5 39.5 चौसेमी रंगीत कागद लागेल आगपेटीला बाहेरून लपेटण्यासाठी किंवा लावण्यासाठी. ओके. प्रश्न दुसरा आहे. सूत्राचा उपयोग करून किमती काढा. 502 गुणिले 498. सूत्राचा वापर करायचा आहे. 502 गुणिले 498. हे 502 म्हणजे 500 अधिक 2 आणि 500 वजा 2 498. ए वर्ग वजा बी वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग 500चा वर्ग वजा 2चा वर्ग. 500चा वर्ग 5 5 25 आणि एकूण 4 शून्य. ओके. वजा 4. त्यामुळे या ठिकाणी 2,50,000 मधनं 4 गेले तर आपल्या सहज लक्षात आलं पाहिजे की 2,49,996. ओके. 10 मधून 4 गेले 6. 10 मधून 1 गेले 9. 10 मधून 1 गेला 9. 10 मधून 4 गेले उरले 6. 10 मधून 1 गेला 9. 10 मधून 1 गेला 9. 10 मधून 1 गेला 9. 5 मधून 1 गेला 4. 2 2,49,996. दुसरा आहे 98 गुणिले 102. 98 गुणिले 102. 98 म्हणजे 100 वजा 2. 102 म्हणजे 100 अधिक 2. त्यांचीच बेरीज त्यांचीच वजाबाकी. यासारखंच ए वर्ग वजा बी वर्ग. पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. ए वर्ग वजा बी वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. 100चा वर्ग 1 वर 4 शून्य. 10,000 वजा 2चा वर्ग 4. त्यामुळं 10,000 मधनं 4 गेले 9,996. ओके. 9,996. 10 मधून 4 गेले 6. 10 मधून 1 गेला 9. 10 मधून 1 गेला 9. 10 मधून 1 गेला 9. ओके. अशा पद्धतीनं 9,996. आणि शेवटचा प्रश्न. एक फासा 40 वेळा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर मिळालेल्या संख्येची नोंद केली. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. या ठिकाणी एकूण 6 पृष्ठ असतात. आपण या ठिकाणी 3 2 5 1 4 2 3 1 6 6 2 3 5 3 5 3 4 2 4 5 4 2 6 3 3 2 4 3 3 4 1 4 3 3 2 2 5 3 3 4 वारंवारता सारणी तयार करताना क्रमानं आपण 1 ते सांगितले आहेत. पहिला 3 अंक आहे, क्रॉस करूया. 3च्या पुढे 1. दुसरा 2 आहे, 2च्या पुढं तळ्याची खूण. 5 आहे, 5च्या पुढं तळ्याची खूण. 1 आहे, 1च्या पुढं तळ्याची खूण. 4 आहे, 4च्या पुढं तळ्याची खूण. 2 आहे, 2च्या पुढं तळ्याची खूण. 3 आहे, 3च्या पुढं तळ्याची खूण. 1 आहे, 1च्या पुढं तळ्याची खूण. 6 6च्या कॉलममध्ये. पुन्हा 6 6च्या कॉलममध्ये. त्यानंतर पुन्हा 2 आहे, 2च्या कॉलममध्ये. पुन्हा 3 आहे, 3च्या कॉलममध्ये. 5 आहे, 5च्या कॉलममध्ये. 3 आहे, 3च्या कॉलममध्ये. पुन्हा 5 आहे, 5च्या कॉलममध्ये. पुन्हा 3 आहे, इथं 5चा 1 गट झाला. पुन्हा 4 आहे, 4च्या कॉलममध्ये. पुन्हा 2 आहे, 2च्या कॉलममध्ये. पुन्हा 4 आहे, 4च्या कॉलममध्ये. पुन्हा 5 आहे, 5च्या कॉलममध्ये. पुन्हा 4 आहे, 4च्या कॉलममध्ये. पुन्हा 2 आहे, 5चा 1 गट. पुन्हा 6 आहे, 6च्या कॉलममध्ये. 3 आहे, 3च्या कॉलममध्ये. पुन्हा 3 आहे, 3च्या कॉलममध्ये. 2 आहे, 2च्या कॉलममध्ये. 4 आहे, 5चा 1 गट. 3 आहे, 3च्या कॉलममध्ये. पुन्हा 3 आहे,
3च्या कॉलममध्ये, पुन्हा 4 आहे 4च्या कॉलममध्ये, 1 आहे 1च्या कॉलममध्ये, 4 आहे 4च्या कॉलममध्ये, 3 आहे 5चा दुसरा गट, 3 आहे त्याच्या पुढं 3मध्ये, 2 आहे 2च्या पुढं, 2 आहे 2च्या पुढं, 5 आहे 5चा एक गट, 3 आहे 3च्या कॉलममध्ये, 3 आहे 3च्या कॉलममध्ये, 4 आहे 4च्या कॉलममध्ये. पाहूया वारंवारता सारणीमध्ये ताळ्याच्या खुणा 1 अंक 3 वेळा मिळालेला आहे. 2 अंक 5 आणि 3 8 वेळा मिळालेला आहे. 3 अंक 5 आणि 5 10 हे 3 13 वेळा मिळालं आहे. त्यानंतर 4 अंक 4 आणि 4 8 सॉरी हा शेवटचा 4 राहिलेला आहे. हा 4 8 4 आणि 4 8 5 वेळा आणि 6 3 वेळा, एकूण 40 वेळा झालं पाहिजे. मग बरोबर आहे. 8 आणि 3 11, 11 आणि यातलं 3 14, 14 आणि यातलं 10 24, 24 आणि 8 32, 32 आणि 5 37 आणि 3 40. अशा पद्धतीनं वारंवारता सारणी आपण तयार केलेली आहे. हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व 7व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्यासाठी सरावासाठी जरूर शेअर करा आणि त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खास प्रयत्न करा. ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन जरूर द्या. धन्यवाद.